विधानसभा पाठोपाठ आता सहकाराच्या निवडणुकीतही विखे थोरातांचा राजकीय संघर्ष। गेल्या वर्षी सुरुवातीला लोकसभेचा बिगुल वाजला आणि त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली। लोकसभेत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली, पण विधानसभा निवडणुकीत महायुतीने कमबॅक केले आणि महाविकास आघाडीला चितपट केले। नगरमध्ये सुद्धा खासदारकीच्या दोन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्यात आणि विधानसभेच्या 12 पैकी 10 जागांवर महायुतीने विजय मिळवला। विधानसभेच्या निवडणुकीत नगरमध्ये विखे विरुद्ध थोरात अशी टफ फाईट झाली होती। थोरात यांच्या पाठबळामुळे सुजय विखे खासदारकीच्या निवडणुकीत पराभूत झाले होते आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे बापलेक बाळासाहेब थोरात यांचा गोडच ताब्यात घ्यायचा म्हणून रणांगणात उतरले होते। म्हणूनच विधानसभेच्या निवडणुकीत विखे आणि थोरात संघर्षाचा एक नवीन आणि आक्रमक चेहरा पाहायला मिळाला। या लढतीत साहजिकच विखे पाटील किंग मेकर ठरलेत, पण विधानसभा निवडणूक झाली म्हणून हा संघर्ष थांबणार असे नाही, कारण की आता नगर जिल्ह्यातील विखे थोरात यांचा सहकारातील सत्ता संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला दिसणार आहे। या नव्या वर्षात जिल्ह्यातील विखे यांचा प्रवारा, थोरात यांचा संगमनेर आणि राहुरी येथील डॉक्टर तनपुरे या 3 साखर कारखान्यांच्या निवडणुका होणार असून यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत। म्हणून आज आपण प्रवारा, संगमनेर आणि तनपुरे या 3 साखर कारखान्याच्या निवडणुकांबाबत प्रशासनाकडून काय तयारी सुरू झाली आहे, या सहकाराच्या निवडणुकीत विखे आणि थोरात हे एकमेकांच्या विरोधकांना बळ देतात की या दोघांमध्ये सहमती होते, याच साऱ्या मुद्द्यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। मंडळी, विखे थोरात यांचा राजकीय संघर्ष आणखी टोकदार होणार अशी चर्चा सुरू होत आहे, कारण की प्रादेशिक साखर सहसंचालक विभाग निवडणुकीसाठी सज्ज झाले असून प्राधिकरणाने विखे थोरात कारखान्यांच्या सभासद असलेल्या संस्थांची यादी मागवली आहे। फक्त विखे आणि थोरात हे 2च कारखाने नाहीत, तर तनपुरे साखर कारखान्याची ही प्रक्रिया सुद्धा आठवड्याभरात सुरू होणार अशी माहिती समोर येते। म्हणून या साखर कारखान्यांच्या निवडणुकांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। पण या 3ही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात विखे आणि थोरात यांची मोठी ताकद आहे आणि यामुळे या सहकाराच्या रणांगणात सुद्धा आपल्याला विखे आणि थोरात यांच्यातील संघर्ष पाहायला मिळेल। विधानसभेच्या निवडणुकीत जसा संघर्ष होता तसा तर दिसणार नाही, पण विखे पाटील कुटुंबाने विधानसभेच्या निवडणुकात थोरात यांच्याकडून खासदारकीचा बदला घेतला, तसाच काहीसा बदला घेण्याचा प्रयत्न थोरात यांचा राहणार असे बोलले जात आहे। मित्रांनो, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याची फेब्रुवारी 2020 मध्ये बिनविरोध निवड झाली होती। सलग 3ऱ्यांदा ही निवडणूक बिनविरोध झाली होती। विखे गटाकडून 37 तर विरोधी गटाकडून केवळ 2 अर्ज दाखल होते। विरोधकांचे 2ही अर्ज छाननीत बाद झाले होते। तर त्याच कालावधीत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक लागली होती। येथे 21 जागांसाठी 382 अर्ज दाखल झाले होते। यात विखे गटाच्या जयश्री शिंदे यांचा एकमेव अर्ज शेवटपर्यंत राहिला होता, मात्र त्यानंतर अर्ज माघारी झाल्याने ही निवडणूकही बिनविरोध झाली होती। शेवटच्या दिवशी विकास मंडळाच्या सर्व विरोधकांनी माघार घेतली होती। प्रवारा आणि संगमनेर 2ही साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती, पण डॉक्टर तनपुरे साखर कारखान्यात 2017ला निवडणूक झाली आणि यात डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वातील परिवर्तन मंडळ विजयी झाले। तनपुरे यांच्याकडील फक्त शिवाजीराव गाडे आणि अशोक खुरुद हे 2 सदस्य निवडून आलेत। बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांचा सुद्धा त्यावेळी पराभव झाला, म्हणून परिवर्तन पॅनलने परिवर्तन घडवले असं बोललं जाऊ लागलं। आता 2 वर्षापासून कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे, म्हणजेच कारखान्यावर प्रशासक रुजू आहेत। दरम्यान व्यवस्थापनाने निवडणुकीसाठी आवश्यक असणारी 32 लाख रुपयांची रक्कम प्रशासनाकडे जमा केली असल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून येत्या काही दिवसात निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे। प्रादेशिक साखर सहसंचालक विभागाकडून निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। विखे व थोरात कारखान्याच्या व्यवस्थापनाला सभासद असलेल्या संस्थांची यादी पाठविण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत। म्हणजे या 2ही कारखान्याच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाल्याचे दिसत आहे। दरम्यान ही यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधित संस्थांचे ठराव घेऊन ते नगरला पाठविण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे। दुसरीकडे डॉक्टर तनपुरे कारखान्याबाबतही आठवड्याभरात हालचाली सुरू होतील असे प्रशासनाकडून सांगितले गेले आहे। यामुळे आता विखे आणि थोरात यांच्या संघर्षाच्या गरमागरम चर्चा सुरू आहेत। मंडळी, गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी गणेश कारखाना निवडणुकीतही विखे यांना फटका बसला होता। त्यावेळी थोरात कोल्हेंनी एकत्र येत विखे पाटलांच्या पॅनलचा दारुण पराभव केला होता।
मग त्यानंतर स्वतः सुजय विखे पाटील लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेत. म्हणून विधानसभा निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे यांनी संगमनेरात स्वतः जातीने लक्ष घालून थोरातांचा पराभव करत गणेश कारखाना निवडणुकीसह लोकसभेचा बदला घेतला, अशा चर्चा सुरू होत्या. आता संगमनेरात महायुतीचे अमोल खताळ, जे की विखे पाटील यांचे विश्वासू समजले जातात, ते स्वतः आमदार आहेत. म्हणून याचा कारखान्याच्या निवडणुकीतही परिणाम दिसेल का, याकडे सर्वांचेच लक्ष राहणार आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत 8 टर्म आमदार असलेले आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून मिरवत असलेले बाळासाहेब थोरात हे सुजय विखे पाटील यांच्या रणनीतीमुळे आणि विखे यंत्रणामुळे पराभूत झालेत. म्हणून हा पराभव थोरात यांच्या जिव्हारी लागलाय. म्हणून थोरात या पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रवरे कार्यक्षेत्रातील विखे यांच्या विरोधकांना ताकद देतील, अशी ही चर्चा सुरू आहे. पण विखे आणि थोरात सहकाराच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधकांना पाठबळ देत आमने सामने येणार की आपापले कारखाने बिनविरोध करण्यासाठी कट्टर राजकीय विरोधक विखे थोरातांची सहमती होणार, ही गोष्ट विशेष पाहण्यासारखी ठरणार आहे. पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं? विखे आणि थोरात यांच्यातला राजकीय संघर्ष पुन्हा दिसणार का? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. पुन्हा भेटू आणखी एका नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.